आता आपण ताम्हिणी घाटात आहोत. एवढं सुंदर ताम्हिणी घाटाचं सौंदर्य तुम्ही बघत आहात. तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी सकाळी पावसात ताम्हिणी घाटात काय करतायत? कसं आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या वारीच्या बंदोबस्तात आमचे कर्मचारी बिझी आहेत. त्याचप्रमाणे राजकीय उलथापालथ चालू असल्याने एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या बंदोबस्तामुळे आणि राजकीय उलथापालथ चालू असल्यामुळे आमच्या रजा देखील बंद झाल्या. आणि यामुळे थोडेसे पोलीस कर्मचारी जे रजेवर जाणार होते, त्यांच्या घरात कोणी आजारी आहे, सगळ्या प्रकारच्या रजा बंद झाल्यामुळे त्यांना जे रजेवर होते त्यांना देखील बोलून गेल्यामुळे थोडीशी धुसफूस चालू झाली. आम्हाला रजा मिळत नाही, काही मिळत नाही. त्यामुळे आता त्या धुसफुशीवरती यांच्यात ते थोडं टीम स्पिरिट जागृत करण्यासाठी ताम्हिणी घाटीमध्ये गरुड माची म्हणून एक चांगलं कॉर्पोरेट मॅनेजमेंटसाठी ट्रेनिंग सेंटर आहे. त्याच्यामध्ये एक टीम बिल्डिंगचं काम चालतं, इंटरॅक्शन चालतं एकमेकात. आणि त्यामुळे मोराल बूस्ट होऊन थोडंसं मेडिटेशननी, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सनी त्याला पोरांना थोडं बौद्धिक घेऊन थोडंसं एकमेकात बॉन्ड तयार करण्यासाठी त्यांना आता आम्ही इकडे घेऊन जाणार आहोत. आणि हां, मिनी बस आहे. लढून विश्राम. ते आमचे वसंत लिमये सर आहेत. नमस्कार. हे सुरेंद्र चव्हाण सर आहेत. हे दोघे दिग्गज आहेत. कॉर्पोरेट्स आणि मॅनेजमेंट्स यांचे इकडे मोठे मोठे ट्रेनिंग सेशन चालतात. समजलं? शिकण्यासारखं भरपूर काय आहे. तर तुमचं किती तुम्ही बूस्ट होतं आहे ते बघूया. जमेल का? एकदा जोश दाखवाल? हाऊस द जोश, हाऊस द जोश, हाऊस द जोश. ठीक आहे. थँक्यू सर. बोला. नमस्कार. तुमची शिस्त आणि हे सगळं म्हणजे अपेक्षित होतं, पण आता इथून आपण पुढे जे करणारच नाही, शिस्त बाजूला ठेवणार आहोत असं नाही. पण एक दुसरा भाग महत्त्वाचा असा की आपल्याला काय मिळतं आहे, काय आपण करतो आहे. याच्याकडे लहानपणी किती साबणाची कोणी काढली काढले बोला सर. इंटरॅक्शन बोलायचं, मोकळेपणाने बोलायचं. म्हणजे हे जरी असले तरी आता तुमचे 5-6 तास मोकळेपणाने बोलायला हरकत नाही. आमची स्वतःची इंट्रोडक्शन करून देतो, ओळख करून देतो. मग आपण 2 ग्रुपमध्ये काम करणार आहोत. कारण हा आकडा नंतर खूप मोठा आहे. म्हणजे पहिला माणूस बोलला आणि शेवटच्या माणसाला बोलायपर्यंत 2-2 तास लागतील. तर तसं नको, एवढा वेळ नाही लागले. वसंत लिमये. आपल्याकडे आजोबांचं नाव मुलाला वेगळी पद्धत असते, पण बापाचंच नाव मुलाला हे सहसा सापडत नाही. आणि ते काहीतरी बादशाच्या वेळेला विनोद झाला म्हणून ते तसं नाव मला देण्यात आलं. गायला लागल्यानंतर आपलं जरा नाव वेगळं आहे, तर मी उगाच वसंत लिमये, लिमये वगैरे असं न करता पूर्ण नाव वापरायला लागले. बाकी काही नाही, तर नावामुळे तरी जरा माणसाला उत्सुकता निर्माण होते ना की कोण आहे सॅम्पलमध्ये. असेला रिक्वेस्ट करतो की थँक्यू. माझं नाव सुरेंद्र अनंत चव्हाण. नाव आहे का? आहे आहे. येतो नावात. आत्ताच वसंत सांगितलं की SA म्हणाला तो. सुरेंद्र अनंतमधला SA. तुम्ही जसे एका ग्रुपमध्ये आहात तसं मी एका ग्रुपमध्ये कंपनीत जॉईन झालो आणि आमच्या
त्या बॅगमध्ये 5 चव्हाण होतं एकत्र. आम्ही एकमेकांना असं इनिशियसने बोलायला लागलो आणि एस ए हे नाव गेली 40 वर्ष मी कॅरी करतोय. सो मला एस ए तुम्ही संबोधलं तर मला जास्त बरं होईल, कारण की सुरेंद्र किंवा चव्हाण म्हटलं तर मी इकडे तिकडे कोणतरी शोधत बसेल. मग अशी सरांनी सांगितलं एव्हरेस्ट 1998 साली क्लाइंब केलं. थोडंसं जास्त कौतुक झालं, कारण की महाराष्ट्रातला मी पहिलाच माणूस असल्यामुळे. दापोलीला मी स्वतः पोस्टिंग केलेली आहे तर ते आपलं जे बुरुंडी नाका सर, बुरुंडी नाका. बुरुंडी नाकाला सर्वांचं नाव दिलेलं आहे. आम्ही तिकडे नाकाबंदी करायचं. मला वाटतं जिवंतपणी चौकाला नाव असणारा एकच माणूस असेल. हो, त्या चौकाचं नाव बघून काही जवळच्या मित्रांनी फोन करणं बंद केलं, म्हटलं हा गेला होत. तर मी म्हटलं त्याला जास्तच कौतुक झालं. 7वीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकात माझ्यावरती एक धडा आहे. तर थोडक्यात कल्पना अशी की आपण त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊ, त्यातून काय मिळतं हे पाहू. पण एक महत्त्वाची गरज की साहेबांच्या समोरच सांगते की तुम्ही मोकळेपणानं बोलणं, तुम्हाला काय वाटतंय ते बोलणं, हे त्यांनी काय होईल ते बघू. म्हणजे ते सांभाळायला आम्ही आहोत आणि त्याचा कुठेही बाहेर गैरवापर होणार नाही. पण तुम्ही मोकळेपणाने बोलणं हे गरजेचं आहे. आणि मराठीमध्ये आम्हालाही काही फारशी अडचण नाही, इंग्रजीतलं शिक्षण असलं तरी काही आडले शब्द तर आम्ही तुम्हालाच विचारतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी की संवाद होणं, तुम्ही बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मोकळेपणानं. मला वाटतं तर ईगल्स तुम्ही सुरेंद्रबरोबर चला. या काही शंका आहे? एक नियम मी पुन्हा सांगतो. समजा पाऊल झाला, मी जोरात बोंबलेली चिंता करू नका. ऐकल्याबरोबर जे कोण आतमध्ये आहे, आतमध्ये या लाईनच्या पलीकडे तिकडून बाहेर पडता येत नाही. मी 2 शब्द उच्चारणार आहे. सायलेन्स असं म्हणजे बाजूला गो म्हटलं की तुम्ही आत येऊ शकता. तुमचं टायमिंग सुरू होणार. पाय आत नको. गो. 1 2 नाही म्हणून नाही. तुम्ही आडनावाने हात मारलात नाही, खूप मोठा फरक पडतो असला वाटतं. थोडंसं अंतर लागतो. तुम्ही जर का एकाच ठिकाणी काम करणार आहे, तुम्ही काय रवी साहेब म्हणून करा. तुम्ही जेव्हा ते आडनाव वापरता ना, थोडं अंतर तयार होतं. आणि मी हा मुद्दा अशा बऱ्याच गोष्टी आपण करतो की ज्याच्यात आपण जवळ येण्याच्या ऐवजी आपण थोडंसं अंतर ठेवतो. म्हणून एक मला सहज आत्ता पटकन जाणवलं होतं की सगळेजण पहिली नावं मी मुद्दाम सकाळपासून ढोसतोय. पण तेच नाही, आपण पटकन नावाकडे जातो. चव्हाण, त्याच्यात दोष नाही आहे, मी टीका नाही करत आहे. पण त्यांनी होतं काय लक्षात ठेवा की थोडंसं अंतर तयार होतं. म्हणजे नाव घेऊन तुम्ही अनादर करू नका. काय प्रवीण साहेब आदर दाखवताय, परंतु तुम्ही डायरेक्ट नावाने मारलं तर तुम्ही जवळ जाता. तुम्ही पाटील साहेब हे सहज लक्षात आलं म्हणून सांगितलं. 2 टीम्स नावं काय नाव ठरवा. दोन्ही टीम काहीतरी फोन आलाय, लफडं आलंय कुठल्यातरी फॅक्टरी, केमिकल फॅक्टरीत गेलाय. दोन्ही टीम्स. आणि तिथे पोचणार नाही, काहीतरी आग लागली आहे, थोडीशी लागते आहे किंवा असं काहीतरी. मग सगळ्यांना कळतं, अख्खं सगळं दोन्ही टीम्स तिथे पोचले. आणि अचानक एक मोठा केमिकल टँकचा स्फोट झाल्यावर लफडं असं झालं की या पिवळ्या लाईनच्या अलीकडे तिकडे तुम्ही अडकलाय दोन्ही टीम.
मागचं ड्रम पुढे घ्या फक्त एवढं 11 मिनिटं झाली. Hats off to that spirit. खरंच आहे म्हणजे मला तर वाटतं की आता दिसायचं आहे पण काहीतरी मुलगी पुन्हा तयार नसेल पण मी असं सांगितलं म्हणजे सगळे कंप्लीट करायचं. सर आपण आम्हाला एक म्हणजे टास्क दिला ना तर आमच्याकडून तर मुश्किल वर्क कमावून आम्हाला म्हणजे एकदम जड टास्क दिला आणि त्या टास्कात अशी परिस्थिती आमच्या ओढवली. आम्ही 2018ला आमच्याकडे सिग्नल बरेचसे कनाडाच्या आमच्याकडे डिवाइस आणि महाडला प्रेमी कंपनीत ब्लास्ट झाला होता. ब्लास्ट म्हणजे हायड्रोजनच्या टाकीवरती आग चालू झाली होती आणि ती जर ब्लास्ट झाली असती तर त्याने आम्हाला पहिल्या दिवशी दिला जवळपास 100 मीटरचा एरिया तुमची चेहरे ओळखू येतो अशा अवस्था सगळं संपूर्ण. आम्ही आजूबाजूची गावं सुद्धा खाली करण्याचा इशारा दिला. तिथे आम्हाला त्यावेळेस एक देवदूत म्हणणार त्याला रोहा नगरपालिकेची काय बघायची गाडी आहे त्यांनी फक्त मॅप बघितला तर स्पॉट सांगितला त्यांनी पूर्ण असं पेटके घेऊन तुझं भरायचं पूर्ण कंपनी भेटली. त्यांनी त्या पेटतेचं काय टाकलं डायरेक्ट ती फोनने टाकी करून गेली. त्याने ती टाकी जर वाचवली नसती तर आज मी तुमच्या बरोबर कंपनीचे गेटवर होते.
हे स्पिरिट आहे टू फाईट टिल द एंड. जे तुम्ही त्यांनी तो विचार केला की माझ्याबरोबर 100 मीटर गेले जाणार मग मी एकटा गेलो चालेल असं बोलून का आपल्याला गेम क्विट केली असती ना इकडे जर जिंकली असती तर मला मोबाईल काय ठेवलं फोटो काढतात आपल्याला दिसलं आपण करून आलो. ओके चालेल. ये ब्लू कलर का जो रोप है ये 8 mm का रोप है और इसका प्रेकिंगटन जाता है 220 तक 2200 के जी और ये 9.5 है तो इसका जाता है 2500 क्योंकि ग्रेविटी फोर्स की वजह से बॉडी वेट बढ़ जाता है. तो सपोज ये रोप मैंने टॉप पे टाई किया है तो हम ऐसे नीचे उतर सकते हैं क्या? नहीं. चाहे एक हाइट तक ये बट अगर हाइट ज़्यादा हुआ तो ज़्यादा देर अगर हम लोग इस पर रहेंगे तो हाथ खुले होने लगते हैं क्योंकि हम लोग जितने भी स्ट्रांग हो हम अपना बॉडी वेट अपना हाथों से कुछ टाइम के लिए कैरी करते हैं राइट. तो सेकंड मेन चीज़ है फ्रिक्शन. जो फर्स्ट टेक्निक यूज हुआ था रोप को ऐसे बॉडी में ट्विस्ट करते थे. जब नीचे उतर लो ये पिछल हाथ से धीरे धीरे रोप छोड़ना है और रुकना है. उसके बाद आप इसमें जितने भी लोड दीजिए आप कहीं गिरने वाला नहीं. कोई होल्ड कीजिए प्लीज. ये तो भी आप ऐसे घूमना चाहिए. वरचा रोप भी छोड़ो ऐसे पाँव नीचे लेना वरचा रोप भी छोड़ो. बढ़िया रोप भी छोड़ो लेफ्ट हैंड से. अरे उडी मारताना हात सोड कालचा ढिला. बढ़िया थोड़ा बड़ा जम लो 20 से मागे येते आता ना तिकडेच मागे येते का थोडा अजून रोप. हां आता एक पाय खाली जास्त. व्हेरी गुड. चला जम्प करा. इथे कॅमेराकडे बघा सर जम्प करताना. व्हेरी गुड. जम्या जम्या. पार्टिसिपेंटचा लेफ्ट हँडला लाव लेफ्ट साईडला. सांग ना खाली. क्या बघा कॅमेराकडे बघा बघा. आपका पाय का अंदर डिस्टेंस बहुत ज्यादा हुआ उसको थोड़ा कम करना है. हाँ वर बघा वर. पाय हलवायचा नाही. त्याच्यावर बघा इकडं. चालू करा. हो फक्त पाय हलवू नका. रोप सोडत नाही. मोबाईल आपला नाही हो सूर्यवंशीचा मोबाईल आहे. पाय खाली घ्या. चला जम्प जम्प करा असं एल टाईप. हलू ठेवून. चला करा जम्प. बघा कॅमेराकडे बघा सर. हो दादा स्टॉप करा थांबा. रेडी. आँखों में आंसू लेके होठों से मुस्कुराए. आँखों में आंसू लेके होठों से मुस्कुराए. हम जैसे जी रहे हैं कोई जी के तो बताए. हम जैसे जी रहे हैं कोई जी के तो बताए.
आंखों में आंसू लेके होठों से मुस्कुराए, आंखों में आंसू लेके होठों से मुस्कुराए। हम जैसे जी रहे हैं कोई जी के तो बताए, हम जैसे जी रहे हैं कोई जी के तो बताए।